आपण अनेकदा असं बघतो की आपण एकतर भूतकाळात असतो नाहीतर भविष्याच्या काळजीत असतो, नाही का? अगदी. पण कधी विचार केलाय की हा भूतकाळ आणि भविष्यकाळ हे खरं तर फक्त आपल्या मनाच आहेत? हो, म्हणजे खरं सत्य फक्त आत्ता या क्षणात आहे आणि याच क्षणात आपलं आयुष्य बदलण्याची ताकद आहे. बरोबर. हा विचारच खूप खोल आहे. आणि आज आपण याच विचाराभोवती फिरणाऱ्या एका महत्वाच्या पुस्तकावर बोलणार आहोत. म्हणजे आपल्याकडे एकार्ट टोल यांचं जे द पॉवर ऑफ नाव पुस्तक आहे त्याच्या व्हिडिओ रिव्ह्यू नोट्स आहेत. द पॉवर ऑफ नाव. हो हो, हे नावच खूप पॉवरफुल वाटतं. 1997 मध्ये आलं होतं बहुतेक हे पुस्तक. हो. आणि तेव्हापासून म्हणजे 50 पेक्षा जास्त भाषांमध्ये अनुवाद झालाय त्याचा आणि 3 कोटींपेक्षा जास्त प्रती विकल्या गेल्या आहेत. काय सांगताय? प्रचंड प्रतिसाद मिळालाय म्हणायचा. अगदी. मानसिक शांतता आणि माइंडफुलनेससाठी हे पुस्तक आजही खूप लोक वापरतात. तर मग आज आपलं उद्दिष्ट हेच आहे की या प्रभावी पुस्तकातले जे मुख्य विचार आहेत, संकल्पना आहेत, त्या जरा सोप्या करून समजून घेऊया. नक्कीच. आपण सुरुवात लेखकाच्या पार्श्वभूमीपासून करू शकतो. म्हणजे नोट्समध्ये उल्लेख आहे की एकार्ट टोल ते स्वतः एकेकाळी खूप मानसिक अस्थिरतेतून गेले होते. अच्छा. पण मग एका रात्री त्यांना अचानक एका खूप खोल आंतरिक शांततेचा अनुभव आला आणि त्याने त्यांचं आयुष्यच बदलून गेलं. अरे वा, म्हणजे त्या अनुभवातूनच या पुस्तकाचा जन्म झाला. अगदीच. आणि त्यातली पहिली आणि कदाचित सगळ्यात महत्वाची कल्पना म्हणजे तुम्ही तुमचे मन नाही. हे ऐकायला थोडं धक्कादायक आहे. आपलं मन म्हणजे आपण नाही. बरोबर. म्हणजे बघा, आपलं मन सतत विचार करतं. हो ना, भूतकाळातल्या गोष्टी, भविष्याची चिंता, प्लॅनिंग, सतत काहीतरी सुरू असतं. हो, तर थांबतच नाही ते. पण टोल म्हणतात की हे जे विचार आहेत ते तुम्ही नाही आहात. तुम्ही त्या विचारांच्या पलीकडचे आहात. एक निरीक्षक, एक साक्षी, ज्याला ते जागरूकता म्हणतात. अच्छा, म्हणजे विचारांना फक्त बघायचं, त्यांच्यात न वाहून जाता. अगदी. हे वेगळेपण ओळखणं ही पहिली पायरी आहे. आणि मग येतं पुढचं तत्व, आत्ता ह्या क्षणाची ताकद. हो, ह्याबद्दल नोट्समध्ये खूप जोर दिलाय की फक्त वर्तमान क्षणच खरा आहे. कारण खरंच तसं आहे. आपलं सगळं आयुष्य, प्रत्येक अनुभव हा फक्त आत्ता ह्याच क्षणात घडतोय. दुःख, भीती, चिंता ह्या भावना बहुतेक करून एकतर भूतकाळात घडलेल्या गोष्टींशी किंवा भविष्यात काय होईल या भीतीशी जोडलेल्या असतात. बरोबर आहे. पण जेव्हा आपण पूर्णपणे वर्तमानात असतो, म्हणजे जे करतोय त्यात 100% असतो, तेव्हा ह्या नकारात्मक भावनांना जागाच उरत नाही. खरी शांतता आणि खरी शक्ती ही आत्तामध्ये आहे. पण हे आत्तामध्ये राहणं हे सोपं नाहीये खरं. सतत मन भूतकाळात जातं किंवा भविष्यात आणि मग त्या जुन्या वेदना, राग ते सगळं वर येतं. यालाच ते पेन बॉडी म्हणतात का? अगदी बरोबर पकडलत. पेन बॉडी किंवा वेदना शरीर ही खूप इंटरेस्टिंग संकल्पना आहे. काय आहे हे नक्की? म्हणजे बघा, आपल्या प्रत्येकात ना भूतकाळातल्या ज्या भावनिक वेदना आहेत, दुःख, अपमान, राग, भीती, त्या सगळ्यांचा एक साठा तयार होतो, एका अदृश्य ऊर्जा क्षेत्रासारखा. ओके. आणि ही पेन बॉडी काय करते तर ती नकारात्मक विचारांवर जगते आणि संधी मिळाली की ती आपल्याला ताब्यात घेते. मग आपण पुन्हा त्याच जुन्या भावनांच्या चक्रात अडकतो. बापरे, म्हणजे ही एक प्रकारची भावनिक सावली आहे जी आपल्याला वर्तमानात येऊ देत नाही. हो, अगदी तसंच. आणि म्हणूनच पुढचे 2 मुद्दे महत्वाचे ठरतात, स्वीकृती आणि शरणागती. स्वीकृती म्हणजे जे आहे ते स्वीकारणं. हो, म्हणजे जी परिस्थिती आपण बदलू शकत नाही किंवा आपल्या मनात ज्या भावना येत आहेत त्यांना विरोध करण्याऐवजी त्यांना स्वीकारणं. विरोध केल्याने दुःख वाढतं. पण स्वीकार म्हणजे हतबल होणं नाही का? नाही, अजिबात नाही. टोल म्हणतात की स्वीकृती म्हणजे दुर्बलता नाही, ती खरी शक्ती आहे. कारण जेव्हा आपण परिस्थितीला किंवा भावनांना स्वीकारतो तेव्हा आपण अनावश्यक संघर्ष थांबवतो. आणि शरणागती म्हणजे त्या क्षणाच्या वास्तवाला पूर्णपणे शरण जाणं. यामुळे पेन बॉडीला मिळणारी ऊर्जा कमी होते. अच्छा, म्हणजे विरोध न करता जे आहे ते पाहणं आणि स्वीकारणं, ह्यातूनच शांतता मिळते. अगदी. आणि हे सगळं येऊन मिळतं ते शेवटच्या मुद्द्याला, जागरूकता म्हणजेच आत्मज्ञान. अवेअरनेस इज एनलाइटनमेंट. जागरूकता म्हणजे तोच साक्षीभाव जो आपण विचारांबद्दल बोलताना म्हणालो. बरोबर. कोणत्याही परिस्थितीत आपल्या मनात काय चाललंय, आपल्या भावना काय आहेत, आपल्या आजूबाजूला काय घडतंय, या सगळ्याकडे जजमेंट न करता तटस्थपणे पाहणं,
हाच साक्षी भाव. आणि ही जागरूकता आपल्याला मदत करते. हो, हीच आपल्याला आपल्या विचारांच्या आणि भावनांच्या नाटकातून बाहेर काढते. आपण मग रिॲक्ट नाही करत, रिस्पॉन्ड करतो, प्रतिसाद देतो. ध्यान करणं किंवा सतत वर्तमानात राहण्याचा प्रयत्न करणं यानेही जागरूकता वाढते. म्हणजे खरी शांतता आणि मुक्ती याच जागरूकतेत आहे. अगदी. तर थोडक्यात काय, तर आपलं आयुष्य हे सेकंड मिनिटांनी फक्त ह्या क्षणातच घडत आहे. भूतकाळ गेला, भविष्य अजून यायचंय. म्हणून हा जो क्षण आहे तोच महत्वाचा, तो पूर्णपणे जगणं, त्याचा अनुभव घेणं, हेच साऱ्या पुस्तकाचं. खरंच हे फक्त वाचायचं पुस्तक नाहीये. नाही, हे अनुभवायचं पुस्तक आहे, जगण्याचा दृष्टिकोन बदलणारा. आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार सोडून जाऊया का? नक्कीच. विचार करा की जर आपण रोजच्या जगण्यात आपल्या मनात येणाऱ्या विचारांना आणि भावनांना फक्त बघायला शिकलो, त्यांच्यात न वाहून जाता फक्त त्यांचे निरीक्षण केले, तर आपल्या अनुभवात काय बदल होईल? आपल्या मानसिक शांततेवर त्याचा काय परिणाम होईल? हा अनुभव प्रत्येकाने घेऊन बघायला हवा.